हाईट 6 फूट आहे. तुम्हाला समजा कमी ठेवायची आहे तर ह्या सेंटरपासून तिकडे एक कागद करायचा आणि इकडे एक कागद घ्यायचा असा. खालचं पण म्हणजे साईडला निघतं. शेततळ्याचा कागद टाकला किंवा तुम्ही जर प्लास्टिकचं जर हे टाकलं ना पत्रा येतो बघा तो. हे कात्रा त्यांनी शोध लावला नवीन कात्रला इफेक्ट काय होतोय. प्रयोग सगळं स्वतः केले त्यांनी, दुसरं काय बाकीचा काय विषय घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक 1.5 महिन्यातच बाजारतो आपण त्याला आणि त्याच्यातनं क्वालिटी बनते ते. आणि एवढी हवा लागते. आता तुम्हाला बघा थंडी काय लागते. आता उन्हाळ्यात अशी थंडी आहे. मे मध्ये काय होतं आपलं पावसाळ्यात काय असेल. हिवाळ्यात काही विषय नाही. हिवाळा आमच्याकडे एकच ऋतू, पावसाळ्याने हिवाळा. उन्हाळा नाहीच आमच्याकडे. नाही नाही. आणि ह्यांना जेवढं म्हणजे लवकर तुम्ही केस कापाल ना तेवढ्या लवकर ग्रोथ धरते ती. आणि जर काय अन्न खाऊन घेतोय ना सगळं, केस अन्न खाते ते खाते पण त्याला काय होतंय त्याची आई म्हणजे त्याची पिल्लं आहे तर ते काळं पिल्लं आहे ना ती काय करायचं तिच्या केसावरती बसायचं जावं. म्हणजे ती खाली बसली ना की तो खाली नाही बसायचा, तो तिच्या अंगावरती बसायचा. आणि ती लहान असल्यामुळे तिला उबदारपणा असावं म्हणून त्याला ती ठेवलेली आहे. तर आता त्याचे कापले ते म्हटल्यानंतर मग म्हणलं हिचं एक कापूया. आता हो मशनीनच. ही बघा ही 3ऱ्या पिल्ल्यातलं आहे. 3 मधलं हो 3 मधलं. ती पण तिकडे जी डॉटवाली आहे ना ती एक, अजून एक कुठं गेली ही बघा तुमच्या पायाखाली एक आहे, 2 आणि इकडे एक आहे तो एक. 3 मधले जिवंत प्राणी 3 मध्ये. आता हे 4 महिन्याची होती. कात्रा पाहिजे मी त्या तंदुरुस्त आपण साधी मशीन घेतली सलून मध्ये मशीन असते ना ती मशीन घेतली. कोकराला पकडायचं नाही, त्याच्या उरावर बसायचं नाही, काय नाही करायचं. धुतलं ना चालू केली ते उभंच राहतं. अजिबात इकडे तिकडे पळणे नाही त्याचं, अजिबात काही करत नाही. आणि ती माझ्याकडे मोठी मशीन आहे मेंढर बाजारतो ना आपण ती, पण त्यानं आवाजामुळे आवाजाने आणि कुठेतरी लागतं. अहो पाय तोडलाय मी परवा, काय झालं त्याच्यापेक्षा मग ही पाठीमागची नस बरोबर नस तोडले रे मी. मग ती आहे ना हिथं लागलं बरोबर. ही जी हार्ड नस असते का ती नस तुटली. मग त्यापेक्षा सलून मधली मशीन येते एक. हाय ती तसली पण असं. हा नाही नाही इलेक्ट्रिक येते दिसते, चार्जिंग वाली आहे, चार्जिंग वाली चार्जेबल आहे सलून मधली. तिनं आम्ही सर्वांची बाजार लागत नाही काय नाही काय नाही विषयच काय नाही त्याचा. शेप जसा पाहिजे तसं निघता. कशी पण बाजार ही 1 महिन्याची 1.5 महिन्याची बाजारलीत ना ही सुद्धा उभी राहतात. मी तुम्ही सांगितलं की कातरून सोडायला लागलो पण हे असं करायला गेलं नस तोडली. आता त्यांची बघा किती यांची जखम होत आले पूर्ण, पण ते पाय असं उचलत नाही ना. मेन नस आहे ते, मेन नसल आहे ना. कारण माझ्याकडनं पण तसं झालं होतं 1-2 वेळा. म्हणजे जेव्हा मी हे कट करायचो तेव्हा मग तेव्हा पण थोडंसं म्हटलं नाही वेगळं करूया काहीतरी, कारण ह्यांना लई त्रास होतो या. मग तशा पद्धतीतनं केलं. हाय शेड मध्ये पण अजून विषयपूर प्राणी आरामात बसते. हो राहणार की, पण ते काय होते कोण प्राणीच ठेवाना झाले. हा विषय व्हायला लागला. आले की एक तरी द्या. आणि मी किती 5च आणले होते पहिल्यांदा. 5 + 1 आणलं होतं. म्हटलं जगलं तर आपण पुढे करूया, नाही जगलं तर मग आपल्या पद्धतीने खुराक नाही घालायचं. हा पाणी त्या कोपऱ्यामध्ये आहे त्यांना. नाही आपण म्हणजे आता हे 20 फुटाचं अजून एक्सटेन्शन करायचं चाललंय. 20 बाय 30 तिकडे घ्यायचं अजून. आता हे किती आहे? हे 16 बाय 30 आहे. असं 30 आहे का? हा असं इकडे 30 आहे आणि असं 16 आहे. पण आपल्याला म्हणजे पहिल्यांदाच ही संकल्पना सुचली होती जेव्हा मी जॉबला होतो ना, तेव्हा फिरायला वगैरे जायचो तेव्हाच ही संकल्पना सुचली. आता तुम्हाला फक्त एक करायचं आहे, तुम्ही ते पिल्लांसाठी बघा त्या कप्प्यातच ठेवलेत. त्यांना थोडं सेपरेट पाहिजे, तिथं मोठ्या माद्या गेल्याच नाही पाहिजे. नाही मोठ्या मध्ये विषय नाही बघा त्या कोपऱ्यामध्ये एक साईडला बघा तुमच्या ते लहान पिल्लं खात आहेत. त्या शेडमध्ये म्हणजे ती गव्हाणी आहे ना त्याच्यामध्ये पिल्लं नाही गेली पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ पाठवले बघा त्याच्यात मी काल बघितलं ना. कारण काय होतं माद्या पिल्लांना कमी खाऊन देतात. आणि आम्ही हे जे बाहेर केलंय ना हे लहान पिल्लांसाठी असते इकडे. शनी इकडेच यायचं आणि इथंच खायचं. आणि ह्या आतल्या गावानीत काय होतं मोठ्या माद्या फास्ट खातात. आता हे बघा इकडे एक तुमचं ते बारकं शेड आहे छोटं. जमिनीवर असल्यामुळे हो चौकर शेंगदाणा भाऊ कोंबडे नाही पळत.
आहेत ना कोंबड्या आहेत थोड्या. मग कोंबड्या ह्यातच तुम्हाला खाली जाळे मारली तर नाही ते काय होतं आमचं म्हणजे पहिलं नियोजनच नव्हतं. आता हे शेड झालं ना की त्याला ते तुमच्या असं पत्र्याचं खाली करायचं आणि त्याच्या खालीच कोंबड्या ठेवायला वगैरे सर्व काही. कोंबड्या पडली नाही पहिले नाही काय नाही ते उकरू ते चालते करू द्या काय नाही उलट चांगलं आहे तुमचं बेनिफिट. उकरून पण आपलं म्हणजे कसं होतं नियोजन नव्हतं की हे सक्सेस होईल की नाही ह्याची भीती होती. भेदच केलं ते करताना. भेद केला आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी चुकीचं करत नेलं ना. 3-4 वर्ष एकदम लॉस मध्ये चाललं. बरोबर आहे. त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम झाला. नंतर मग जसं आपण आपल्या प्रॅक्टिकल पद्धतीनं केलं तसं मग काय प्रॉब्लेम झाला नाही इकडे. मी यांना म्हणतानाच म्हणलं मी काय आपण तुम्हाला शेड दावायला म्हणून येतोय म्हणजे मोठं नाही पण अनुभव लय मोठा आहे म्हणलं. नाही शेड आपण मोठं नाही म्हणलं. मी एकदम म्हणजे मला सांगायचे ना की ह्याला ते इंजेक्शन कर पण ह्याला इंजेक्शन करायला माझा हात वतरायचे. मला इंजेक्शन करता येत नाही. मग मी काय केलं ह्यांना इंजेक्शन करायला लागूच नाही असं नियोजन करायला सुरुवात केली. ह्यांना कधीच इंजेक्शन नाही कधीच लसीकरण नाही कधीच टॉनिक नाही काय नाही पाजणे. स्वतः जेवढा सुका चारा कसा देता येईल बस आणि तो पण बारीक करून. आता बघा गव्हाण्यातनी काहीच नाही आम्ही आत्ताच खोललंय आणि इथं आलोय. आता सकाळी आलाच नाही अजून इकडे. आत्ताच पहिल्यांदा आलोय अजून खायला घालायचं यांना. बरं आणि अशा गव्हाण्या येतात. आता लोक म्हणतील की चाराच टाकत नाही. चारा टाकत नाही तर काय आता जनावर तशी राहिली नसती ना. जनावर तिकडे तशी एवढी शांत राहिली नसती. हो आता ही बघा की कोण वरडतंय किंवा काय तसलं काहीच विषय नाही. त्यांना म्हणजे हेच नाही त्यांच्या टायमाला मिळते त्यांना माहित आहे. हो त्यांना माहिती आहे 9-9:30 आम्हाला भेटणार आहे. ग्रोथ कशी आहे चमक हातच घे झाले जमिनी संपर्क येत नसल्यामुळे चमक काय मला नाही ऍक्च्युली धोरण पहिल्यांदा तेच आहे. पहिल्यांदा तुम्ही शेड बनवून घ्या. हो आता त्या दिवशी ह्यांचं ना आमचं व्हॉट्सअपवर पहिलं बोलणं चाललं होतं. साहेबांनी मला मेसेज केलं तर मी भावाच्या दुकानावरती असलो कीच रेंज येते इकडे आमच्याकडे रेंज येत नाही. नंतर मग मी ह्यांना फोन केला म्हणलं काय नक्की हे बघूया. तेव्हा मला त्यांनी सांगितलं आमच्याकडे 200+ प्राणी आहेत. मी म्हणलं आता मी तुम्हाच्याशी काय बोलणार कारण 200+ प्राणी माझ्याकडे 20-25 मी काय ह्यांना सांगणार आहे असा विषय निघाला. नंतर मग त्यांनी टुडीबद्दल विचारलं आम्हाला. तेव्हा मी त्यांना सांगितलं टुडीचा चारा 1 नंबर चारा. तुम्ही सांगितल्यापासून घ्यायसाठी मी प्रयत्न केला. ते निधीवाला देईना पांडुरंगवाला देईना. मग ते अमित शर्मा म्हणून आहे ना कंपनीचा माणूस ते म्हणला ह्याच्याकडे आहे. मग लगेच त्याच दिवशी पैसे पाठवलं दुसऱ्या दिवशी मशीन मागून घेतलं. रिझल्ट कसा आहे त्याचा? नाही 1 नंबर आहे. ते सांगतो नव्हतं तुम्हाला मी काल फोटो टाकला नाही खाल्ल्यावर. हो टाकले पण फोटो टाकला. मग मी त्या ह्यांना पाठवलं होतं तुम्हाला ज्यांनी फोन केला ना त्यांना मी पाठवलं म्हणलं काय ह्यांनी ते मला लिहून असं चॅटिंग करून पाठवलंय. आता तुम्हीच म्हणलं बघा म्हणून तुम्हाला त्यांनी कॉल केला. हा दावणी भरली होत्या अजून खायचं चालूच होतं त्यांचं पूर्ण खाली हा लय राहत होतं. 4 पाट्या टाकले 2 पाट्या ते मोठं बसकड होतं बाहेर फेकायला लागायचं. आता ते फेकायचा काही विषय राहत नाही. आता हे एवढं भरून टाकतो आपण म्हणजे प्रत्येकाला 2-2.5 किलो भेटेल ना अशा पद्धतीनं टाकतो. आणि नंतर मग हे सर्व असं ह्या पद्धतीत राहतं. आणि ह्या दावणी पहिल्यांदा अशा भरल्या होत्या ही आहे भरलेली. आणि हे पुन्हा चपटची काय गरज नाही. मग ते मोठ्यानं काय करायचं कडबा वगैरे बारीक करून घ्यायचा आपण. मोठ्यानं कडबा बारीक करून ह्याच्यामध्ये आपलं नुसतं दळत बसायचं. घ्या ना आता ही कसं बारीक करते. मुर्गा सुद्धा मी बारीक करून टाकला त्यात. पुन्हा पिल्ले 2 होत्या 3 होत्या 4 होत्या 3च होती ते पिल्लं झोपासते ती सगळी. तिला 3च पिल्लं होते ते. तिला पर्यायच नाही. आणि तिचीच ती मादी ही जी ब्राऊन कलरची मादी आहे ना तिचीच आहे त्या मादीची. पिल्लं पण अशी मोठी राहते. ही बघ की 3रं पिल्लं आहे ते. काय अशी पिल्ली झाली काय आता ह्याला किती महिन्यात पिल्लं होती? ते आता 4.5 महिन्याचं होईल. 4.5 महिन्यात पिल्लं. आता वजन तरी 25 पर्यंत आहे रे जास्त आहे. बघ मग 3 पिल्लं जरी आता आपण 2 पिल्लं 1 पिल्लू विकतोय 3 महिन्यात. मग ही 4 महिने लागतो विकायला. आणि 2-3 पिल्लं तर कंपल्सरी येते ते विकायला. आणि चाऱ्याला असं मोठा खर्च मेंटेनन्स नाही काय याला. नाही चाऱ्याला असं काय मेंटेनन्स नाही. एकदम साध्या पद्धतीचं काय जे असेल ते आपलं ते काय मका वगैरे इकडे तिकडे सगळं. मका नाहीच आमच्याकडे समजा. मुर्गाच आम्ही विकत आणतो. मका जर लावायचं म्हणलं ना तर त्याला सिक्युरिटी लावायला लागते. शॉक मशिनी वगैरे सगळं काय लावायला लागतं आमच्याकडे. त्याच्याशिवाय 3 महिन्यात आमच्याकडे आता बघा की तुम्हाला किती थंडी लागते. मका कशी आता तुमची? आमच्याकडे मका मुर्गासच मिळतो. मका नाही मिळत. मुर्गास कशी? 8 रुपये किलो. हो मग आपलं 4 रुपये तयार होतोय. 4 रुपये. आमच्याकडे कसं डोंगर भाग असल्यामुळे काही येणं एक तर ट्रान्सपोर्ट सुविधा 30 किलोमीटर आहे.
दुसरा पर्यायच नाही ट्रान्सपोर्ट. आणि तेवढं ही करून एवढं महाग घालून पण रेट पण त्यांचं जास्त पिल्लाला जास्त आहे असा विषय नाही. हो नाही, आपण काय केलं विचार की बाबा माझ्याकडनं एखादा नेलं, मी जाहिरात करतोय म्हणून लोक येतील, पण त्याच्याकडे कोण नेणार आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं रिजनेबल पद्धतीनं विकलं. त्याचं वय किती आहे? 1.5 वर्षाचं. 1.5 वर्ष. हो सिंगल मधला होता, बरं बरं बरं. पण त्याचा रिझल्ट 3 पिल्लामध्ये यायला लागला. खानदान त्याचं कसं आहे त्याच्यावर अवलंबून. फक्त नारी सुवर्ण, त्याला 1 ग्राम सुद्धा खुराक नाही, हम्म, हम्म. 1ही ग्राम त्याला खुराक घालत नाही आपण. काय असं ते आपल्या ह्याच्याबरोबर चारा खायचा. चारा खायला त्याला इथं तो पण कमी घालतो, लय मारते ते. बाहेर सोडलं ना हा. कुणालाच ऐकत नाही, मला सुद्धा ऐकत नाही. फक्त अर्धा तास ह्याला सोडतो आम्ही, अर्धा तासानंतर शांत होतो थोडा, मग त्याला आत घ्यायचं. हम्म, हम्म, हम्म. परत त्याला इथं दिवसभर कंटिन्यू, त्याला दुसरा पर्यायच नाही, ऑप्शन नाही, सोडणे नाही, काय नाही. त्यातनं भारी ट्रॅक्टर गावले म्हणजे त्यातनं बाहेर जायचं ना त्याला. नाही यातनं बाहेर नाही येत, यातनं साध्याशी वेळ असल्यावर त्यातनं बाहेर आहे, कशात नाही बाहेर आहे. नाही नाही, हे एवढं नाही काय करत. हा. ह्यो फक्त इकडे तिकडे असा फिरल येईल जाईल, पण बाहेर नाही येणार तुमचा कधी. काय मात्र खाली घाणच राहत नाही, तर तुम्हाला ती जनावर घाण व्हायचा तुमचा विषयच नाही. आता त्या उतारी लागत नाही त्यांना, पण घाण येत नाही त्यामुळे हे प्राणी रोग राहत नाही. धुतलेच नाहीत कधीच. फक्त 2 वॅक्सिन असतं आपलं, ETचं आणि PPR. बाकी तुमचं वॅक्सिन नाही किंवा कुठलं ब्रोटॉन किंवा कॅल्शियम तसलं काही गोष्ट नाही. आणि हे जेव्हा मी बांधत होतो ना शेड, तेव्हा प्रत्येक जण यायचा ना, अरे काय असं बांधतोय, अशात कुठं मेंढरं ठेवतात का, असं कुठं असतं का. मी त्या वेल्डिंगवाल्याला सांगितलं होतं, माझं मी जेवढं सांगतोय तेवढंच काम करायचं, ही लोक सांगतील ते नाही करायचं. लोकांचं काय ऐकायचं नाही. हो. वेळ लागून घेत नाही ते. आणि तेव्हापासून कधी म्हणजे झाडू मारणे नाही, काय नाही. थंडी असल्यामुळे लय उंच करायची गरज नाही. नाही नाही, थंडीमुळे उंच करायची गरजच नाही ना लागली. उंचीवर लय उंच करायला लय उन्हाळा आहे आमचं. आमच्यात उन्हाळा जास्त आहे, थंडीच आता बघा की इथं असं गार लागते आमच्याकडे. ते खाली 6 फूट ठेवलंय तुम्ही. हो 6 फूट म्हणजे काय झालं, भविष्यामध्ये आपलं ट्रॅक्टर रिवर्स घातली, ट्रॉली भरलं आणि घेऊन गेलं. ह्या म्हणजे 7-7.5 फूट नियोजनच करून त्या पद्धतीनं केलेलं आहे पहिल्यांदाच. तिथं खाली हवा लागते खाल्लं पण ह्याला. हो काहीच म्हणजे प्राण्यांना त्रासच नाही त्या लघवीचा किंवा त्या लेंड्यांचा किंवा तेच इफेक्ट आहे मोठा. आजारीच पडलं नाही तर मग बाकीचं काय नाही, जे आहे ते दिलं, जे आपलं खाऊन आपलं बसायचं तेव्हा. आणि ह्यातलं काय होतं की कुठलंच कॅल्शियमचं वगैरे किंवा टॉनिक वगैरे तसलं काय म्हणजे शे नाही लागत. आणि असे प्राणी होत आहेत. अजून काय पाहिजे. अजून काय नक्की पाहिजे? किती दिवसानं काढताय? नाही काढत. ह्याच्यामध्ये ते ब्रेक होतात, हे जे मधले पट्टी आहे ना त्याच्यामध्ये पुढचं टोक अडकतं बरं बरं. आणि मग त्यानं ते ब्रेक होतात, काढत नाही म्हणा. काढतच नाही, ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी होत आहेत नक्यांचं. काही लोकांचा विचार आहे बाबा हे नाही होते पण काय नाही असलं थंडीत तुम्ही राहते म्हणलं, आमच्या तिकडे काय थंड आहे थंडी. आता बघताय तुम्ही, तुम्हाला थंडी कशी लागते. तुम्ही आता हा नाही जात, तिथून खाली उतरणार नाहीत ते. काही केलं ना तिथून खाली जात नाहीत ते. आणि असल्या थंडीमध्ये हे राहतंय. तुमच्याकडे आता गरमी जास्त असेल, आमच्याकडे बघताय तुम्ही थंडी जास्त आहे. गरमी आमच्याकडे जास्त. फक्त लोकांना मी सांगितलं की बाबा माझ्याकडे हे जगतंय, अशा पद्धतीनं केलं तर चांगलं राहतंय, तुम्ही फक्त करू शकता. कशी दिसते बघा त्यांची चमक बिमक कसे पिल्याचे. कुठलंच खराब होणार नाही बघा की. महिन्यात